आजकाल थिएटरला एक सिनेमा खूप ट्रेंड होत आहे, सैयारा नावाचा. आणि तो सिनेमा पाहून खूप लोक रडत आहेत. स्वतःचे कपडे काढू काढू रडत आहेत. मुलं तर कपडे फाडू फाडू, मुली पण खूप. ते सिनेमा पाहून लोक खूप रडत आहेत. ते पण तो सिनेमा पाहून लोक का रडत असतात हा प्रश्न पडतात लोकांना. पण त्यामागं लॉजिक असं आहे की लोक हे इमोशनल असतात, भावनिक असतात. आणि भावना सर्वांनाच असतात, प्रत्येकाला असतात. कितीही तुम्ही पृथ्वीवरला कठोरातला कठोर माणूस घ्या, भावना प्रत्येकालाच असते. कुठलाही माणूस असो द्या, प्रत्येकाला भावना असते. प्राणी, पशु, साप असो, पशु असो, कुठलाही जनावर असो किंवा कुठलाही जीव असो, त्याला भावना असतातच. आणि भावना असल्या म्हणताना माणसाला दुःख, प्रेम आणि रोमॅन्स ह्या गोष्टी तर येतातच. आणि जास्त माणसाला जर कुठली गोष्ट टच होते तर ती होते म्हणजे दुःखाची गोष्ट. आणि त्या सिनेमामध्ये असं वापरण्यात आलेलं आहे की या हिरोला खूपच दुःख आहे जगामध्ये एवढं दुःख त्याच्या कुणालाच नाही आहे, त्या हिरोला आणि त्या हिरोईनला. सगळ्यात जास्त दुःख जे आहे त्या हिरोलाच आहे. आणि कुठली स्टोरी चलो ना चलो, तुम्ही इमोशनल स्टोरी सांगा, स्वतःचं इमोशनल वगैरे म्हणजे दुःख सांगा, ती स्टोरी हमखास चालते. तुम्ही कुठेही बघा, स्वतःचं काही पण सांगा दुःख, ती स्टोरी चलते 100%. आणि हेच लॉजिक आहे सिनेमामध्ये. तुम्ही आशिकी 2 घ्या आणि किंवा दुसरा कुठला एक रोमॅन्टिक सिनेमा घ्या. हिट सिनेमा सांगायचं झालं तर आशिकी 2 घ्या. त्यामध्ये हिरो शेवटी मरतो आणि ते तसं लॉजिक म्हणजे दाखवलेलं आहे की कसं हिरो मरतो, स्वतःला तो सांभाळू शकत नाहीत स्वतःच्या आयुष्यामध्ये. आणि कोणी मेल्याच्या नंतर ते कसं दुःख होतं आणि ती मोठी शिंगे गायिका बनते हिरोईन आशिकी 2 मध्ये, तसलं ते वापरण्यात आलेलं आहे. आणि सिनेमा चालायचं म्हटलं तर इमोशनल गोष्टी टाकल्याच पाहिजे, त्यामुळे ते काही सिनेमा चालत नाहीत. आणि इमोशनल गोष्टी असल्या म्हणजे लोक कनेक्ट करतात.